नमस्कार सर, मी किचनमध्ये मी शर्मिला पटवारी आपले स्वागत करते। आज तुम्हाला मी मुगाची आणि उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे करून सांगणार आहे। कारण हे आहे आषाढ महिना, या महिन्यामध्ये तळलेलं खायला बरोबर चहा प्यायला मजा येते। आपण नेहमीच करतो कांदे भजी, पण मी आज वेगळं थोडंसं मुगाच्या डाळीचे वडे करणार आहे। तर आता त्याला काय काय साहित्य लागते बघू आपण। हे आहे, मी आता तुम्हाला साहित्य दाखवते। हे आहे मुगाची डाळ आणि ही आहे उडदाची डाळ। ही उडदाची डाळ, ही डाळी दोन्ही मी 6 तास भिजू घातल्या। तुमच्याकडे जर वेळ नसला तर 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा। याला लागणारे साहित्य हिंग, हळद, तिखट, हे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा जास्त लसूण पाहिजे, म्हणजे जरा छान वास येतो लसणाचा, आणि मग जिरे। आणि हे सगळं मी आता मिक्सरमधून काढणार आहे। जास्त बारीक पण काढायचं नाही, बारीक काढलं की ते तेल पेटत वडे, आणि जास्त मोठं पण काढायचं नाही। मोठं केले की वडेचे वितळून जाते, तुकडे पडते। त्याच्यामुळे मध्यम आपण जाडभरड रव्यासारखं थोडंसं मिक्सरमधून काढून घेणार आहे। हळद, हे तुमच्या चवीनुसार, थोडंसं तिखट, कारण आपण हिरवी मिरची घालतोय त्याच्यामुळे थोडंसं तिखट। हे 2-4 हिरव्या मिरच्या, हा लसूण मी सगळ्यात टाकते। मीठ, मीठ आणि जिरे 1 चमचाभर आहे, आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली मी स्वच्छ करून। ही कोथिंबीर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये काढू। अजून झालं नाही, थोडंसं आपण पाणी घालू। एक काही अशी थोडीशी जाडी भरडीच आहे रव्यासारखी, अशी काढून घेऊ आपण आता। आणि आता ह्याचे वडे बनवून तळायला सुरुवात करू। आता हे आपण तेल टाकले कढईमध्ये। आता एक गरम पोळपाट घेतला, त्याच्यावर मी पांढरे शुभ्र कपडा अंतरला आणि त्याला थोडासा वल्ला केला, आणि आता ह्याच्यावर आपण वडे थापटणार आहोत। असे छोटे छोटे आपण असे थोडंसं पाण्याचा हात लावून, नसता तुम्ही तेल पण लावू शकता। ते असे आपण वडे थापणार आहोत। जाड पातळ ते तुमच्या आवडीनुसार करा। पातळ केले तर थोडेसे कडक होतील, आणि मग जाड केलं तर ते तळणार नाहीत आतमध्ये, त्याच्यामुळे मग थोडंसं मध्यम आकाराचे। तर ह्या दिवसात ना थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं ह्याला। आता हे पातळ झाले थोडंसं मुगाच्या डाळीचं, तर ह्याच्यात आता थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकूत आपण 2 चमचे, आणि एकत्र करून घेऊ, आणि मग वडे करूत आपण। आपण आता वडे करून घ्यायचे। हे बघा, असा झाला। आता थोडंसं आपण याला खरपूस तळून घेऊ। बघा किती मस्त खरपूस आले कलर त्याला। आपण हे आता ह्याच्यामध्ये
हे बघा. कसे मस्त तळलेत ना खरपूस. हे बघा. हे तुम्ही टमाटा सॉस, दही, भाजी, शेंगदाण्याची चटणी दह्यात घालून, खोबऱ्याची चटणी, चहा कशाबरोबरही खाऊ शकता. शेजवान चटणी आवडल्यास तुम्ही शर्मी किचनला लाईक करा आणि खात राहा.